कृषीप्रधान आणि आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटाची ओळख मेळघाटातील अतिदुर्गम गावात होते। येथील बहुतांश नागरिक मजूर वर्ग आणि शेतकरी असून मेळघाटातील नागरिक मोलमजुरी करून दिवसभर घाम गाळून आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवितो। गेल्या काही वर्षापासून मेळघाटात पाहिजे त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे मेळघाटातील नागरिक परप्रांतात हाताला काम शोधण्याकरिता स्थलांतरित होत असल्याचे निदर्शनास येत आहे। दरवर्षी मेळघाटातील नागरिक कामानिमित्त मोठ्या शहरांकडे धाव घेतात। स्थलांतरित झालेल्या नागरिकांचा जथ्थाचा जथ्था होळी आणि दिवाळी सणावर मेळघाटात परत येतो। अशा या परिस्थितीमध्ये जर देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर स्थलांतरित झालेले मेळघाटवासी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कॅरियर बनू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे। मेळघाटात मनरेगा अंतर्गत पाहिजे त्या प्रमाणात काम मिळत नसल्यामुळे आणि केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर प्राप्त होत नसल्यामुळे मेळघाटवासी कामानिमित्त परप्रांतात स्थलांतरित होतो। यंदा मात्र परिस्थिती गंभीर असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला अनुसरून आजच नियोजन करून अंमलबजावणी करण्याची सक्त गरज आहे। जर देशात कोरोनाची तिसरी लाट आली आणि अशा ह्या परिस्थितीत मेळघाटवासी नेहमीप्रमाणे स्थलांतरित होत राहिले तर मेळघाटात सुद्धा कोरोनाची तिसरी लाट येण्यास कोणीच थांबू शकणार नाही। याकरिता स्थानिक प्रशासनाने जिल्हा प्रशासनासोबत समन्वय घालून मेळघाटवासीकरिता पाहिजे त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून वेळेवर मोबदला देण्याची गरज आहे, जेणेकरून मेळघाटवासी रोजगाराकरिता स्थलांतरित होणार नाही आणि मेळघाटात स्थलांतर थांबल्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता सुद्धा टाळता येणार आहे। हे विशेष। तश्मीर शेखसह सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।